सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. नाही, गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून. आपली काय सकाळ आत्ता झालेली नाही आहे. सकाळ आपली 7 वाजताच झालेली आहे. पण एकानंतर एक कामच असे लागले होते आपल्या मागे की आत्ता थोडंसं फ्री झालो आहे आणि रिलॅक्स बसलो आहे, म्हणून म्हटलं थोडंसं शूट करून घेऊया. आज विकेंड जरी असला तरी असं काही स्पेशल नाही आहे. त्यामुळे हा व्लॉग जस्ट ॲज अ नॉर्मल डे इन अ लाईफ टाईपच राहणार आहे. जसं आपलं नेहमी घरचं रुटीन असतं, घरचे आपली कामं असतात किंवा बाहेरचे काही रिलेटेड कामं असतात वगैरे, त्याच टाईपचं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. जसं काही सगळ्यांना माहितीच आहे, मी सध्या होमटाऊनला आहे. माझ्या पप्पांचं ऑपरेशन झालं सोमवारी. नंतर आता काल त्यांना डिस्चार्ज भेटला. सगळं डॉक्टरने सांगितलं सगळं काही व्यवस्थित आहे, पण जस्ट रेग्युलर चेकअपसाठी 3-4 दिवसांनी जावं लागणार आहे ड्रेसिंगसाठी. तसंच एक छोटासा होम टूर पण करू आपण. होम टाऊनच्या घराचा होम टूर करू आपण, की एक बाहेरून घर कसं दिसतं वगैरे, थोडंसं कंपाऊंड एरिया वगैरे कसं नॉर्मल एक छोटासा ओव्हरलुक करून घेतो. चला, हा ब्लॉग कंप्लीट बघा. आता तर दुपारचे 12 वाजले, तर आम्ही झालं आहे आमचं जेवण वगैरे सगळं आवरून. नाश्ता वगैरे आम्ही काही करत नाही, डायरेक्ट जेवण करतो आणि संध्याकाळचं जेवण असतं. तर आतापर्यंत आपण काय केलं नाही, याच्यानंतर पुढे काय करणार आहे ह्या ब्लॉगमध्ये आपण कवर करू. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल ऑलरेडी, थँक्यू, त्यांनी पूर्ण ब्लॉग बघा. ज्यांनी नसेल केलं त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या. चलो. सकाळी डॉट 7:15 ही घंटागाडी घराजवळ येते. त्यांच्याकडे गार्बेज देऊन घरात आलो आणि हँडवॉश करून भेंडीच्या भाजीच्या तयारीला लागलो. लहान भावाचं ऑफिस होतं, त्यामुळे त्याला भेंडीची भाजी करून द्यायचं ठरवलं. पोळ्यावाल्या ताईंनी ऑलरेडी पोळ्या बनवून ठेवल्या होत्या, सो त्याच्यासाठी मी हा टिफिन रेडी केला. त्यानंतर माझ्या ऑफिसच्या लॅपटॉपचा थोडा इश्यू झाला होता. तो लोकल IT वाल्यांसोबत मी रिमोट सेशन घेऊन रिझॉल्व करत बसलो. त्यातच 2-2.25 तास गेले. लॅपटॉप इश्यू रिझॉल्व झाल्यानंतर मी आत्याने आणलेला भाजीपाला किचनमध्ये नेऊन ठेवला. आता चला तुम्हाला थोडा होम टूर करवतो. सो गाईस, हे आपलं छत्रपती संभाजीनगरमधलं घर आहे. या साईडचं घर आपण 2010ला कन्स्ट्रक्ट केलं होतं. आणि इकडचा पार्ट जो तुम्हाला थोडा न्यू दिसत असेल, हा जस्ट हार्डली 1 वर्ष झालं आहे कन्स्ट्रक्ट करून. इकडच्या साईडचं थोडं आमचं इश्यू चालू होता, जागेचा वाद वगैरे, तो आता रिझॉल्व झाला आहे. आमच्या साईडने सगळं निकाल वगैरे लागला होता. तर जोपर्यंत इश्यू चालू होता आम्ही तेवढं जागा सोडून बाकीचं घर कन्स्ट्रक्ट केलं होतं. आणि समोर आपली गाडी उभी आहे. सो हे आता आपलं मेन गेट आहे. समोर काही गाड्या उभ्या करण्यासाठी थोडी जागा सोडलेली आहे. इथे थोडीशी झाडं वगैरे केलेत. पहिले तरी आता तरी तुम्हाला इथे पेवर ब्लॉक वगैरे दिसत असेल. पहिले तेही नव्हतं. घराला कलरही नव्हता जेव्हा न्यूली कन्स्ट्रक्ट झालं होतं, कारण भरपूर खर्च झालेला होता. ऑलरेडी एक सिंगल अर्निंग पर्सनच्या याच्यावर, वडिलांच्या याच्यावर बांधकाम झालं होतं. हे जस्ट न्यूली कन्स्ट्रक्टेड आहे. इथे जस्ट 1 वर्ष आधी हे पार्ट आम्ही कन्स्ट्रक्ट केला होता. ही वरती जायच्या शिड्या वगैरे. आणि असंच एक हे जे कंपाऊंड वॉलचं आहे. आणि आपली इकडच्या साईडची गल्ली आहे. हे थोडंसं आपलं बॅकयार्ड टाईपचं केलेलं आहे कन्स्ट्रक्शन. इथे भांडीवाल्या ताईंचे वर्कस्पेस आहे. आणि हे नवीन कन्स्ट्रक्शनचं आता संडास बाथरूम वगैरे. इथे पहिले सगळे असे आम्ही झाडं वगैरे लावली होती, सीताफळाची वगैरे ते आता सगळं आम्ही कट करून ठेवलेलं आहे. आता आतल्या साईडने दाखवतो. हे आपले गणपती बाप्पा मोरया. हा आपला हॉल आहे. एकदम बेसिक आहे. जास्त काही आम्ही फर्निचर वगैरे काही केलेलं नाही आहे. जस्ट सोफा सेट, टी व्ही युनिट वगैरे काही नाही आहे, जस्ट टी व्ही आहे. हा आपला हॉल आहे. एकदम बेसिक, साधी सिंपल माणसं. त्या साईडला किचन आणि इकडच्या साईडला एक बेडरूम. आणि या साईडला आपलं जे न्यूली कन्स्ट्रक्टेड साईट आहे त्या साईडचा हॉल आणि मागे किचन. असं खाली एक 1 BHK, त्या साईडला एक 1 RK आणि सेम तसंच वरच्या साईडला पण आहे. हा माझ्या आणि शुभीच्या लग्नाचा फोटो आम्ही इथे लावलेला आहे. सो दिस इज इट. सो गाईज, आता वाजले दुपारचे 4.
सर्व काही कामं आवरल्यानंतर, दुपारची कामं आवरल्यानंतर थोडी डुलकी घेतली आपण. आणि आता 4 वाजले. मित्राचा फोन आला होता, त्यालाही तोही भेटायला येतो आहे. आणि अजून एक काम म्हणजे आपल्याला जायचं होतं डीमार्टला. 1-2 वस्तू आहेत, ते थोडे घ्यायच्या आहेत. आता बघू डीमार्टमध्ये जातो आहे आपण. 1-2 वस्तू मनात तर ठरवलेल्या आहे, पण डीमार्टची अशी नशा आहे ना, 1-2 वस्तू घ्यायला जातो आणि येतो घेऊन 10-12 गोष्टी. कोणाकोणासोबत असं होतं. आमच्यासोबत तर होतं नक्कीच. बघू आता डीमार्टमध्ये गेल्यावर एक वस्तू घेऊन येतो आहे. मनात जेवढा म्हणजे आपण घेणार आहे तेवढं ठरवलं आहे तेवढं घेऊन येतो आहे, की अजूनही काही ॲड होतं आहे. चल, तो आपला मित्र आहे. मुंह दिखाई करा मित्र, मुंह दिखाई. हॅलो. आपला मित्र आहे भूषण मिसाळ. चला आपण त्याच्या घरी जातोय. सो गाईज, हा आपला मित्र भूषण. तर याला भेटण्याचं कारण म्हणजे याला जस्ट बेबी बॉय झाला आहे. सो बरेच बाळ झाल्यापासून 4 महिने झाले. तोपर्यंत आपल्याला काही जमलं नव्हतं भेटायला, म्हणून बाळ पाहायचं पण होतं आणि याला भेटायचंही सुद्धा होतं. जवळपास एकाच सिटीत राहूनसुद्धा आमचं भेटणं होत नाही. म्हणजे कसं रे, आपण पहिले असं बोलायचो, भेटू आपण नेहमी, रेग्युलर भेटू. आता वेळच भेटत नाही. सगळे कामात बिझी सगळे झाले. कामामध्ये बिझी झालेले आहेत. पण आमच्या भूषण शेठची एक गोष्ट म्हणजे लय भारी आहे. एकदम अशी गहिरी बात पण इतक्या सिम्पल वेने बोलतो ना आमचा भाई. त्याला म्हटलं का केस लय पांढरे झाले रे, म्हटलं तुझे. होतो ना म्हणे, आपण इथे आता 34 वर्षाचा झालो, काही वर्षांनी आपण 40 वर्षाचा होतो. म्हणजे एकदम माझे डोळे असे खाटकन झाले यार, खरंच. म्हटलं आपण बोलायला आता इतकं बोलतो असं एकदम बालिश वाटतो, पण आपण होतो 2007 ते 2010 सोबत होतो. आता किती चालू आहे? 2026 चालू आहे. 16 वर्ष आले आता. 16 वर्ष, बापरे. तरी आमचा एक मिराह मित्र नाही आमच्यासोबत. सेन्सॉर बोर्डचं हे राहतं म्हणून मिराचं उलटं करून बघा, तुम्हाला समजून जाईल कोण मित्र. हां, तर तो नाही आहे, तर तो पण असता थोडी अजून धमाल राहिली असती. हिमालय. ठीक आहे, चालतंय. पण यार विचार करायची गोष्ट आहे यार, 40 होणार आहे आपली आता. हो, 5 वर्षात आता आपण 40ला गाठून जाऊ आपण आता हळूहळू. असं मन मानत नाही रे, 40 आपण म्हातारे होत चाललो आता. असेच 40, 45, मग 50 आणि 60 बस झालं. बस झालं एवढंच. लगेच म्हणजे असं झालं मेलो. एवढंही नको बोलायला. सध्या आपण 34 मध्येच खुश राहू. बघू बाकी पुढं जे होईल ते होईल. मित्राला सी ऑफ केल्यानंतर मी डीमार्टमध्ये आलो, पण इथली गर्दी पाहून एक वेळ मनात आलं की इथून वापस गेलेलंच बरं. इतका रश होता ना डीमार्टमध्ये. सॅटर्डे संडे म्हटलं की हे युज्युअल असतं. प्रत्येक सिटीतल्या डीमार्टमध्ये हा सेम सीन असतो सॅटर्डे संडेच्या वेळेस. पण आपल्याला काय, आपला फोकस क्लिअर ठेवायचा होता. ज्या 2 गोष्टी आपल्याला घ्यायच्या त्या घ्यायच्या आणि निघायचं इथून. सो मला पप्पांसाठी एक चप्पल आणि माझ्यासाठी एक नाईट पॅन्ट घ्यायची होती. ती मी घेतली आणि बाकी इकडे तिकडे न बघता सरळ काउंटरला जाऊन उभा राहिलो. काउंटरला उभा राहिलेला असताना सहजच माझी नजर समोर असलेल्या बास्केटमध्ये गेली. इतके सारे झेंडूबाम होते त्याच्यामध्ये की बापरे. मनात विचार आला की काय बरं टेन्शन असेल या बिचाऱ्या जीवाच्या डोक्याला, की जेवढे सारे झेंडूबाम घेऊन बसलाय. आठमधून आता घरी येऊस तर 7 वाजून गेले. आता झालंय डिनर टाईम. तर विकेंडला पण टाईम इतका असा फास्ट जातो ना, काय सांगायचं. तर आता डिनरमध्ये वडिलांसाठी त्यांच्या पोटाला काहीतरी हलकं राहील म्हणून मेथीचं पाणी करायचं डिसाईड करतो आहे. आणि माझ्यासाठी आणि भावासाठी खिचडी. तर ह्या खिचडीला मी पप्पा स्टाईल खिचडी म्हणतो. तर पप्पा स्टाईल काय बरं, तर लहानपणी म्हणजे आतासुद्धा माझे आणि माझ्या भावाचे किंवा आमचे भाजी खायची खूप वांदे. म्हणजे आम्हाला वांगं नाही आवडत, फ्लॉवर नाही आवडत, गिलकं नाही आवडत, दोडकं नाही आवडत. तर हे आमच्या लहानपणी मग आई पप्पांचं तेच टेन्शन राहायचं की ह्या भाज्या पण त्यांच्या पोटात गेल्या पाहिजे. मग पप्पा काय करायचे, या भाज्यांची अशी बारीक चॉप करायचे, एकदम बारीक. आम्हाला दिसलं पण नाही पाहिजे असं खिचडीमध्ये टाकायचे, म्हणजे जेणेकरून खिचडीसोबतच ह्या भाज्याही आमच्या पोटात जातील. इतकं सही टेस्ट लागतं ना खिचडीची. पप्पा बनवायचे, इतके मस्त बनवायचे, यम्मी. तर तीच खिचडी आपण आता खाऊ. सो आता आपल्या भाज्या चॉप करून रेडी आहेत. आता मस्तपैकी कुकर लावायचं, मसाले टाकायचे, या भाज्या टाकायच्या.
कुकर आता आपण लावलेला आहे, मग 3 शिट्ट्या, मग काम ओके. गाईज आता आपल्या डिनर प्लॅनमध्ये थोडीशी ॲडिशन आहे. खिचडी तर आपली झालेलीच होती आणि दुपारीच आत्यानी काही भाजीपाला आणला होता, त्यामध्ये फ्रेश पालक पण दिसत होती. मला आता पालक आहे तर पालकाची भजी तर झालीच पाहिजे. सो तेच आता करायचं ठरवलं आहे. बॅटर रेडी करून घेतलेलं आहे. आता आपण करूयात पालक भजी. सो आता कमान माझ्या लहान भावाच्या हातात आहे, त्याने हातात घेतली कमान. आणि असे काय आयटम्स असले की तो स्पेशालिस्ट आहे आमच्या घरामध्ये. भजे, सँडविच वगैरे असे काही गोष्टी असल्या की सगळ्यांपेक्षा जास्त चव त्याच्या हाताला आहे. सो दिस इज आवर फायनल प्रॉडक्ट. पालक भजे, मिरची भजे, खिचडी, पापड. आता जेवतो मस्तपैकी. तर आता वाजले रात्रीचे 12:15. 10 वाजता जेवण झालं होतं, मग थोडा वेळ रेस्ट केला, थोडं वॉक वगैरे करून आलो होतो बाहेर. आणि नंतर हा व्लॉग उद्या मला अपलोड करायचा आहे. त्याची थोडी एडिटिंग वगैरे बाकी होती, ती एडिटिंग कंप्लीट केली. आता 12 वाजत आलेत, भयानक झोप आलेली आहे. आता झोपतो. भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग मी इथेच थांबवतो. तोपर्यंत सर्वजण टेक केअर, कीप स्माइलिंग, बी हॅपी. बाय. व्लॉग नक्की बघा, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. बाय.